जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पैठणकर स्वागत आहे करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार म्हणत आहे की सध्या आपल्या स्पर्धा परीक्षा जवळ आलेल्या आहेत. तसेच एक लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षा किंवा इतर भरती परीक्षा कोणतेही असो, प्रश्न हेच येणार. त्याचेच आता आपण काय उदाहरण बघणार आहे. बघा, NMMS, नवोदय, श्रेया परीक्षा, स्कॉलरशिप, पोलीस भरती, रेल्वे भरती, तलाठी भरती या अनेक परीक्षा अशा असतील, पण त्यामध्ये विचारल्या जाणारे प्रश्न हे असेच असणार. चल तर चला सुरू करूया आपल्या प्रश्नाला. बघा, पहिला प्रश्न दिला आपल्याला. एका भांड्यात 112 लिटर दूध आहे. 112 लिटर दूध आहे. त्यातून किती दूध काढून, म्हणजे आता दूध किती काढले तितकेच पाणी टाकायचं. आता जितकं दूध काढलं तितकंच पाणी टाकायचं. म्हणजे दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13:3 होईल. तर बघा, दूध किती आहे ते बघा. आता आपण काय करू, त्याचा रेशो दिलाय 13:3. टोटल दूध दिलंय आपल्याला 112. 112 तर 13 आणि 6, 13 आणि 6 किती होतात? 16. म्हणजे 16 एका 16, 16 दोन्ही 32, 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 85, 16 सत्ती 96, 16 सत्ती 12. म्हणजे यानं कितीनं भाग केला? 7 न. तर बघा, जर आपल्याला इथं केलं आपण याला गुणाकार 7, म्हणजे याचा काय म्हणले ते त्यातून किती लिटर किती दूध काढू तितकेच पाणी टाकायचे. म्हणजे दोन्ही समानच आहे, म्हणजे समान घेतले. तर बघा, 13 7 91 आणि 7 21. किती दूध काढून, आता हा दुधाचं प्रमाण झालं आणि हे पाण्याचं प्रमाण झालं. म्हणजे बघा, 13 7 91 आणि 7 21. आता आपण बघूया की 7 21. आता याची आपण बेरीज करून बघूया. 12 येते का? 1 आणि 1 2, 9 आणि 2 11. 112 याची बेरीज आलेली आहे, जी की आपल्याला पाहिजे होते 112 लिटर दूध आहे. तर विचारलं होतं दूध आणि पाण्याचे परस्पर प्रमाण 13 होईल. किती पाणी टाकले? तर पाण्याचं प्रमाण किती टाकायचं? 21. म्हणजे आपल्याला टोटल 21 लिटर पाणी टाकावं लागेल. त्यासाठी आपला पर्याय नंबर असेल 3. दुसरा प्रश्न. 18 पलंग 16,800 रुपयाला विकल्यामुळे 3 पलंगाच्या किमती इतका नफा होतो. तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती? तर पहा, आपण काढू आता 3 पलंगाची खरेदी किंमत. तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती? बघा, 18 पलंग होते. त्यावेळेस त्याची विक्री किंमत किती होती? 16,800 रुपये. त्या विकल्यामुळे 3 पलंगाच्या इतका नफा झाला. मग नफा किती झाला? 3 पलंगाचा. टोटल किती व्हायले? 21. मग आता जर आपण 16,800 ला 21 न केलं तर किती उत्तर येते बघू. 21 एक 21. आता आपण जर याला 8 न घेतलं बघा. 8 8 एक 8, 8 एक 8, 8 दोन्ही 16. म्हणजे 168. म्हणजे 8 न 21 न याला पूर्ण 8 वर भाग गेला आणि राहिलेले 2 शून्य. म्हणजे किती? तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती रुपये? तर 800 रुपये. तर आपला पर्याय नंबर येईल 4. आपला तिसरा प्रश्न. 52 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 9:4 आहे. तर या द्रावणात किती लिटर दूध टाकावे म्हणजे त्याचे गुणोत्तर 3:1 होईल? बघा, 52 लिटर दिलेलं आहे आणि आपल्याला प्रमाण दिलेले आहे त्याचं 9:4. 9:4 याची बेरीज किती होईल? 9 आणि 4 13. मग जर याची बेरीज 13 केली तर बघा किती होईल? जर आपण इकडे घेतलं 52 भागीला 13, तर 13 एक 13, 13 चोक 52. आता ते म्हणते किती लिटर दूध टाकले. मग आता विचार करा, हे झालं दुधाचं आणि हे झालं पाण्याचं. म्हणजे तिथं काय येईल? हे दूध आणि हे पाणी. तर त्याने विचारलं दुधाचं. मग दुधाचं प्रमाण 3 होण्यासाठी आपल्याला 4 न 3 ला गुणायचंय. म्हणजे 4 गुणिला 3 बरोबर काय येईल? 12. रेशो जर आपण लिहून घेतला तर 4 आणि 3 12. म्हणजे सरळ सरळ काय करा, मग 9 3 12 जरी केलं तरी उत्तर तेच येणार होतं. पण प्रमाण किती यायले? 12 लिटर. ज्याचा की आपला पर्याय नंबर असेल
2. तर आपल्या समोर दुसरा प्रश्न आहे. 5 गायी व 4 म्हशी याची किंमत सारखी आहे. तर 3 गायी व 5 म्हशीची एकूण किंमत 18,500 रुपये असेल तर गायीची किंमत किती? तर प्रत्येक राहिले तर प्रत्येक गायीची किंमत किती? बघा, गायीचे आणि याचं जर आपण प्रमाण घेतलं तर येते 5:4. तर गाय व 5 म्हशी म्हणजे आता परत काय बदललं? 3:5 झालं. ठीक आहे. म्हणजेच आता काय होईल तर या दोन्हीची किंमत दिलेली आहे आपल्याला 18,500 रुपये. तर प्रत्येक गायीची किंमत किती? एक लक्षात घ्या, इथं लिहिलंय 5 गाय व 4 म्हशी याची किंमत सारखी आहे. याची किंमत सारखी आहे, तर इथं रेशो चेंज झालाय. तर याचा अर्थ काय करायचा आपल्याला? तिरपा गुणाकार. म्हणजे 4 त्रिक होतात 12 आणि 5 25. जर आपण त्याला या पद्धतीने लिहिलं तर या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर ती येते 37. किती यायला पाहिजे? 37. आता काय म्हणते ते असेल तर प्रत्येक गायीची किंमत किती? आता लक्षात घ्या, आपल्याला वरती दिलेले आहे. याची एक किंमत आपल्याला इथं दिलेलीच आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना. पण ते म्हणते किंमत सारखी आहे. तर अशा वेळेस काय करायचंय की ज्या वेळेस गायीची विचारली त्यावेळेस आपल्याला म्हशीच्या किमतीने गुणायचं. तर सगळ्यात अगोदर याचा भागाकार करू आपण. जिथं 37. आता जर विचार केला तर 37 एक 37, 37 5 185. याचं उत्तर येते 500 रुपये. मग पर्यायामध्ये तर नाहीच आहे. मग काय करायचंय की आपल्याला ज्या वेळेस विचारलं की किंमत सारखी आहे त्यावेळेस गायीचं विचारल्याच्या नंतर म्हशीचं घ्यायचं आणि म्हशीचं विचारलं तर गायीच्या यानं गुणायचं. म्हणजे इथं 5 आलेलं आहे. तर 500 गुणिला इथं म्हशीची दिलेली होती 4. तर 5 चोक 20 आणि वरचे 2 शून्य म्हणजे प्रत्येक गायीची किंमत ही असायला पाहिजे 2000 रुपये. आपला पर्याय नंबर येतो 2. बघा एकदा इथं विचारलं की असेल तर प्रत्येक गायीची किंमत, तर इथे विचारलं असतं की असेल तर प्रत्येक म्हशीची किंमत, त्यावेळेस आपण या 500 ला 5 ने केलं असतं. जर म्हशीची काढायची असती तर 500 गुणिला 5 बरोबर 2500 रुपये आले असतील. पण आपल्याला गायीची विचारली त्यामुळे आपल्याला आलेली आहे 2000 रुपये. तर आपला पुढचा प्रश्न, 3 संख्यापैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 3:4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती? तर आपण म्हणू इथं ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या. तर आपल्याला सांगितलंय पहिली व दुसरी चे गुणोत्तर किती आहे? 3:5. म्हणजे इथं पहिली संख्याचं गुणोत्तर 3:5 आहे. पहिल्या आणि दुसऱ्याचं. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर दिले 3:4. मग दुसरी कुठे? इथे आहे. इथं दिले 3:4. बघा, आपल्याला पहिली दुसरी आणि दुसरी तिसरीचा गुणोत्तर इथे दिलेला आहे. आता ते म्हणते की तिसरी संख्या 80 असेल. म्हणजे आता ही संख्या दिलेली आहे आपल्याला 80. तिसरी संख्या दिलेली आहे 80. तर पहिली संख्या काढायची म्हणजे ही संख्या काढायची. तर अशा टायमात काय करायचं, याला या पद्धतीमध्ये मांडून घ्यायचं आणि तिथं काय करायचं, बघा म्हणजे इथं काहीच दिलेलं नव्हतं. म्हणजे हाच अंक परत इकडे घ्यायचा आणि खाली इकडे काही नसल्यामुळं हा अंक इथं घ्यायचा. तर याचं करूया आपण गुणाकार. 5 चोकी किती होतात? 20. 5 3 15 आणि 3 3 9. तर आपल्याला ते सांगते, बघा इथं काय म्हणते की पहिली संख्या तिसरी संख्या आपल्याला 80 दिलेली होती. पण इथं तर पहिली संख्या 20 आहे. मग आता आपण याला भागणार म्हणजे बे एक बे, बे चोक 8. आता हे तर 4 झालं. ठीक आहे. तर ते म्हणते पहिली संख्या कोणती? पहिली संख्या जर आपली 9 होती तर इथं काय करायचं, पहिली संख्या मांडायची. 9 चोके 36. तर पहिली संख्या कोणती आहे आपली? तर 36. तर आपला पर्याय नंबर 1. ज्यावेळेस असं विचारले जाते ना तर हे एबीसीडी मध्ये सुद्धा विचारले जाते. त्यावेळेस काय करा, जे जे मांडून दिले त्या त्या पद्धतीने मांडा. ज्या जागा रिकाम्या राहिल्या याला इकडे लिहायचं आणि याला इकडे लिहायचं. त्याचा गुणाकार करून जे विचारले ते सांगायचं.
आपला पुढचा प्रश्न दिलाय, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौरस सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? बघा, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. मग क्षेत्रफळ ऑलरेडी आपल्याला दिलेले आहे 2464. पायची किंमत 22/7 गुणिले आर चा वर्ग. काय होईल? आर बाहेर येईल, त्रिज्या बाहेर येईल आणि हे तिकडे जाईल 64. आता हे गुणाकारात वरती जाईल आणि 22 खाली येईल. तर 7 चौक 28 उरले 2. त्याच्यानंतर 43 उरले 4. 7 चौक 28 29 30 31 32 उरले 3. उरले 3. 7 2 14 15 16 17 आणि भागाकारामध्ये करायचं आपल्याला 22. आता आपण एक काम करूया, याचा भाग घालून बघूया. म्हणजेच आपल्याला आर वर्ग पाहिजे सध्या. तर याला जर आपण 7 न भाग घातला, 17,248 भागिले 7 सॉरी 22. 7 2 14 4 हातचा आला 1. 7 2 14 15 154. म्हणजे 7 न जर घातला तर 154 चालला. 12 तून 4 गेले 8 राहिले. 6 तून 5 गेला 1 राहिला. वरचे घेतले आपण 4. 9 न भाग घालून बघूया. 9 2 18 ला 8 हातचा आला 1. 9 2 18 ने 19 जास्त होतो. काहीतरी गडबड झाली का? याचा हातचा त्याला 12. 12 तून 4 गेले 8 राहिले. 22 7 7 2 14 15 154. बघा एकदा परत करू. 17,248 भागीला 22. इथं 17 7 154. 22 7 154. इथं उरले 8 आणि इथं 1 घेतला आहे. 8 2 16. जर 8 घेतलं तर 8 2 16 शिला 6 हातचा आला 1. 8 2 16 आणि 1 17. उरले किती? 14 तून 6 गेले 8 राहिले. इथं राहील 0 आणि वरचं घेतलं 8. म्हणजे 22 चोक 88. म्हणजे त्यानं पूर्ण भाग गेला 784 वर. मग आर चा वर्ग आला 784. मग 784 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 784 हा 28 चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला सध्या इथं काय सापडलं? तर आपल्याला सापडलेली त्रिज्या. पण आपल्याला तो काय म्हणतो की त्रिज्या नाही तर वर्तुळाचा व्यास किती. जर त्रिज्या आली तर तुम्हाला एक त्याची व्याख्या माहिती असायला पाहिजे की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग त्रिज्या जर 28 आली तर याच्या दुप्पट जर आपण केली तर ती येते 56. ती येते 56. बघा, पर्याय असे दिलेले सेमी मीटर. पण आपलं जर उत्तर 56 आले, मग 56 चा एकच पर्याय आहे 56 मीटर, जो की आपला पर्याय नंबर 2. तर अशा पद्धतीत आपण काही इथं 5-6 प्रश्न बघितलेले आहेत. पुढे असेच काही प्रश्न आपण घेऊया. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद.